नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज उन्हाळ कामातली पहिली रेसिपी मी बनवणार आहे, ती आहे बाजरीचे सांडगे, जे बनवायला सोपे आहेत आणि चवीला खूप टेस्टी लागतात। उन्हाळ्यात काहीतरी खमंग खावंसं वाटतं, जेवायला नको वाटतं, अशा वेळेस मस्त स्नॅक्स म्हणून हे खाऊ शकता। त्याच्यासाठी मी इथं 5 किलो बाजरी घेतलेली आहे। आता ही बाजरी स्वच्छ धुवून निवडून यातील खडे वगैरे काढून घेतलेले, पाकडून घेतलेले आहे। ती आपण धुवून घेऊया। तर ही स्टेप करायची आहे, त्यामुळे बाजरीचे सांडगे काळपट होत नाहीत। तर मला खूप बाजरीचे सांडगे आवडतात, म्हणून आई म्हटली चल आपण करूया बाजरीचे सांडगे। तर इथं आईने एका पातेल्यामध्ये बाजरी घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे। आता वरती जी बाजरी पोवलेली आहे ती आपण बाजूला काढून घ्यायची आहे। तर इथे अशा पद्धतीनं हातानेच बाजरी बाजूला काढून घेत आहे। तर तुम्ही इथे चहाच्या गाळणीनेही यातील बाजरी पोवलेली वरची काढून घेऊ शकता। तर इथं आईने हातानेच बाजरी काढलेली आहे पोवलेली वरती, आणि स्वच्छ अशी ही बाजरी आपण यातील पाण्यातून बाहेर काढायची आहे आणि एका चाळणीमध्ये घालून घ्यायची आहे। तर ही बाजरी काही भिजत घालायची नाही किंवा याला जास्त वेळ पाण्यातही ठेवायचं नाही। तर लगेच धुवून स्वच्छ बाजूला काढून घ्यायचे, जेणेकरून त्याला माती वगैरे लागलेली असेल ती निघते आणि बाजरीचे सांडगे पांढरे होतात, जास्त काळपट पडत नाही। तर इथे बघू शकता पाण्यातून आईने अशा पद्धतीनं पुरणच्या चाळणीमध्ये काढलेली आहे। तर अशाच पद्धतीने सर्व बाजरी आपण धुवून घेणार आहोत आणि एका चाळणीमध्ये काढून एका पाटीमध्ये काढून ठेवायचे आहे। तर याला काही जास्त भिजत ठेवायचं नाही, एक अर्धा तास आपण ही अशी झाकून ठेवायची आहे, जेणेकरून बाजरी थोडीशी ओलसर होते। आणि ही घरच्या घरी दळणार आहोत आपण। जर तुम्ही बाहेर दळायला देणार असाल तर ती उन्हामध्ये चांगली वाळवावी। मी इथं घरीच मिक्सरला वाटून घेणार आहे, त्यामुळे थोडीशी ओलसर असेल तरी चालते। आता इथं धुतलेली बाजरी पाटीमध्ये काढून घेतलेली आहे सर्वच्या सर्व। अशा पद्धतीनं आपण याला प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि यावरती झाकण ठेवायचं आहे ताट, आणि अर्धा तासासाठी ही बाजरी अशीच आपण झाकून ठेवायची आहे। यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे, फक्त ओलसर बाजरी अशा पद्धतीनं झाकून ठेवायची आहे। तर इथं अर्धा तासानंतर बघू शकता पूर्णपणे कोरडी झालेली आहे बाजरी। आता ही बाजरी आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मस्त अशी कोरडी झालेली आहे आणि स्वच्छही झालेली आहे। आता ही आपण वाटून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही बाजरी घालून घ्यायची आहे थोडी थोडी। तर सांडगे हे जरासे जाडसर पिठाचेच असतात, एकदम फाईन पीठ नसतं, जरासं जाडसर असतं। तर इथं बाजरी छान अशी वाटून घेतलेली आहे मिक्सरला। आता एका ताटामध्ये इथं मी पुरण जे आपण वाटतो चाळणीमध्ये ती चाळणी घेतलेली आहे। तुमच्याकडे ही नसेल तर तुम्ही ज्वारीचे पीठ ज्या चाळणीने चाळतो त्या चाळणीनेही इथं चाळू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी हे पीठ चाळून घेणार आहे। आता यामध्ये जर अख्खी बाजरी शिल्लक राहत असेल तर ती आपण बाजूला काढायची आहे, जास्त राहत असेल तर, आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं जाडसर असं पीठ आपलं तयार झालेलं आहे, आणि या चाळणीमध्ये थोडंसं अजून जाडसर असं आहे। तर अशाच पद्धतीनं मी सर्व वाटून घेणार आहे आणि चाळून घेणार आहे। जर जास्त अखंड बाजरी राहत असेल तर तुम्ही डबल मिक्सरला फिरवून घेऊ शकता, किंवा सुपामध्ये टाकून त्याला व्यवस्थित असं घोळून ते अखंड बाजरी बाजूला काढून परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे बारीक झालेलं आहे, आणि इकडं चाळलेलंही आपलं जाडसर असं झालेलं आहे, आणि मोठी जी बाजरी आहे त्याचेही 4-5 तुकडे अशा पद्धतीने दिसत आहेत। तर जास्तही बारीक करायचं नाही किंवा अखंड बाजरी ठेवायची नाही। तर व्यवस्थित इथं मी चाळून घेतलेलं आहे, आणि आता जी चाळणीतली बाजरी राहिलेली आहे त्यामध्ये जर अखंड असेल तर पाकडून घ्यायचं आहे, घोळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता व्यवस्थित अशी ही बाजरी बारीक झालेली आहे, आणि इकडं खाली ही चाळून व्यवस्थित झालेली आहे, आणि वरची मी जी चाळणीमध्ये राहते ती अशा पद्धतीने बाजूला काढलेली आहे। हे दोन्ही एकत्र मिक्स करायचं नाही, ते मी पुढं सांगेनच का मिक्स करायचं नाही। तर जी बाजरी आपण चाळणीतली काढलेली आहे ती एका सुपामध्ये काढून घ्यायची आहे आणि छान अशी पाकडून घ्यायची आहे, जेणेकरून जे बाजरीचे जे टोक असतात ते बाजूला निघतात आणि व्यवस्थित चांगली बाजरी राहते। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी पाकडून घेतलेलं आहे, आणि ही पाकडलेली बाजरी आपण बाजूलाच ठेवायची आहे, आणि जे पीठ तयार झालेले तेही बाजूला ठेवायचं आहे। ही प्रोसेस आदल्या दिवशी करायची आहे, जर दुसऱ्या दिवशी बाजरीचे सांडगे करायचे असतील तर। आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंगणामध्ये मस्त विटांची चूल मांडलेली आहे आईने, आणि आता त्यावरती पातेलं ठेवलेलं आहे छान जाळ लावून। आता पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, आणि यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं आहे। तर 5 किलो बाजरीसाठी इथं मी गरम करायला 10 लिटर पाणी ओतलेलं आहे साधारण। आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे, आणि इकडं मी जे काल आपण चाळून घेतलेलं आहे जाडसर वेगळं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये, त्याला ओलवून घ्यायचं आहे। ओलवून म्हणजे याला ओलसर करून घ्यायचं आहे थोडंसं।
थोडंसं ओलं केल्यामुळं हे पाण्यात घातल्यानंतर याच्या गाठी बनत नाहीत. जर कोरडं पीठ टाकलं तर पाण्याला उकळी आलेली असते आणि या पिठाच्या गाठी बनतात. जर आपण अशा पद्धतीनं ओलसर केलं तर याच्या गाठी बनत नाहीत. तर आता इकडं पाण्याला छान उकळी आली की यातील थोडंसं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे. साधारण मी इथं 2 लिटर पाणी बाजूला काढलेलं आहे पातेल्यामध्ये एका उकळलेलं. जर आपल्याला गरज लागली तर ते पाणी आपण यामध्ये ॲड करू शकतो. त्यामुळं मी जास्त पाणी यामध्ये ओतलेलं आहे. तर इकडे बघू शकता साधारण 2 ते 2.5 लिटर पाणी मी बाजूला काढलेलं आहे. आणि इकडं जे बारीक पीठ आहे तेही आपल्याला ओलून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी मोठ्या पातेल्यामध्ये हे पीठ सर्व ओतून घेतलेलं आहे. आता इकडं पाणीही काढलेलं आहे आणि अजून खळखळून उकळी आलेली आहे याला. तर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मी इथं चवीनुसार मीठ घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे पाणी. आता या पाण्यामध्ये आपण जे बाजरी चाळून वरचं जे राहिलेलं होतं जाडसर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. एक जणीने घालायचं आहे आणि दुसरीनं हे छान फेटून घ्यायचं आहे. तर इथं हे जाडसर असल्यामुळं बाजरी यामध्ये थोडीशी मोठी आहे, त्यामुळे आपण हे अगोदर पाण्यामध्ये घालायचं आहे आणि एक 5 मिनिटं छान उकळवून घ्यायचं आहे याला, जेणेकरून आपण जे बारीक चाळलेले पीठ आहे ते आणि हे दोन्ही एकसाथ शिजेल. जर आपण यामध्ये मिक्स केलं तर पीठ जास्त शिजतं आणि ही मोठी जी बाजरी राहिलेली असते तुकडे तुकडे ती कच्ची राहते. तर ती खाताना व्यवस्थित लागत नाही. म्हणून एक 5 ते 7 मिनिटं आपण हे छान उकळवून घ्यायचं आहे जाडसर पीठ आणि तोपर्यंत इकडं जे पातेल्यामध्ये बारीक पीठ होतं चाळून घेतलेलं तेही चांगलं ओलवून घ्यायचं आहे. तर आता ती जाडसर बाजरी असल्यामुळे त्यामध्ये जास्त गाठी नाही बनत. पण इथं हे पीठ आहे त्यामुळं यातही एकदम पाणी नाही घालायचं. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ ओलसर करून घ्यायचं आहे. नाहीतर यामध्ये बघू शकता अशा पद्धतीनं गाठी होतात. या सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे आपण जेव्हा पीठ पाण्यामध्ये घालू त्यावेळेस पाण्यात गाठी होत नाहीत. तर बघू शकता आईने अशा पद्धतीनं याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि सर्व पीठ अशा पद्धतीनं मूठ बनेल अशा पद्धतीने ओलसर करून घेतलेलं आहे. जास्तही ओलं नाही करायचं, पण एकदम कोरडं ठेवलं तर गाठी बनतात. तर इकडं 5 ते 7 मिनिटं छान हे जाडसर बाजरी उकळल्यानंतर हे एकदा हलवून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं करून आपण जे पीठ आता ओलवून घेतलेलं आहे, ओलसर करून घेतलेलं आहे ते पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं एकीनं ढवळत राहायचं आहे आणि दुसरीनं हे पीठ अशा पद्धतीनं पसरवून पूर्ण पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे, जेणेकरून पाण्यामध्ये गाठी बनणार नाहीत. तर हे बाजरीचे सांडगे खायला खूप टेस्टी लागतात, चवदार असतात, वर्षभर टिकतात, वर्ष काय 2 वर्ष टिकतात. छान असे उन्हामध्ये वाळल्यानंतर हे 1 ते 2 वर्षे चांगले टिकतात. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याला ढवळत राहायचं आहे आणि थोडं थोडं पीठ यामध्ये मिक्स करत जायचं आहे. एकदम सगळं पीठ टाकलं तर त्याचं मोठीच्या मोठी गाठ बनते किंवा गोळा बनतो आणि तो परत पाण्यामध्ये मिक्स होत नाही. तर अशा पद्धतीनं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करत असताना हे पीठ रटरटतं आणि ते त्याचे बाहेर येतं उडून. तर तीही काळजी हे करताना घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं छान असं हे फेटून घेतलेलं आहे. तर हे पीठ रटरटायला लागलेलं आहे म्हणून मी थोडंसं झाकण घेतलेलं आहे, जेणेकरून ते अंगावरती उडून येऊ नये, खूप गरम असतं. तर अशा पद्धतीनं आम्ही दोघींनी छान असं हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका साईडने थोडंसं झाकून घेतलेलं आहे, जेणेकरून ते अंगावर येणार नाही. तर इथं चांगलं मिक्स केलं की आपण चुलीची आच ही कमी करायची आहे, जेणेकरून ते खाली तळाला चिकटणार नाही. आणि एकदा याला रटरटलं की एकदम कमी आचेवरती हे शिजवून घ्यायचे आहेत बाजरीचे सांडगे. तर इथं आपण झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून 1-2दा मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे आणि चांगले शिजवून घ्यायचे आहेत. 6-7 मिनिटं झाल्यानंतर मी इथं ओपन करून बघते, पूर्णपणे जाळ बंद केलेलं आहे. यामध्ये खूप विस्तव आहे, त्यावरतीच आपण हे शिजवून घ्यायचं आहे. वाफ ही बघू शकता मस्त अशी बसलेली आहे. आता यामध्ये तीळ घातलेले आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखटाचे करायचे असतील तर तिखटही घालू शकता. टेस्टनुसार मीठ कमी जास्त बघायचं आहे आणि परत ॲड करायचं आहे. तर इथं मी तीळ घालून परत एकदा चांगलं मिक्स करून घेते आणि परत याला झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं हे झाकण ठेवून याला वाफ काढून घेतलेले आहे. आग पूर्णपणे याची बंद केलेली आहे. हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे शिजलं का कसं बघायचं, तर पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे अशा पद्धतीनं आणि हात ओला करून यावरती आपण अशा पद्धतीनं ठेवायचं आहे. ते हाताला चिकटत नाही, म्हणजे हे आपलं पीठ शिजलेलं आहे. तर इथं हे पीठ चांगलं शिजलेलं आहे. आता हे आपण काढून घ्यायचं आहे. जर सांडगे घालायचे असतील तर थोडंसं थंड होऊ द्या आणि जर तुम्ही सोऱ्यानं घालणार असाल चकलीच्या तर तुम्ही गरमही करू शकता. तर इथं मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि थोडंसं थंड करण्यासाठी ठेवणार आहे. त्यानंतर आपण हाताने सांडगे सोडायचे आहेत. तर जर असं थंड झालं की आता हे आपण सांडगे सोडायला घेऊया. तर हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि हातामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं आहे.
तर अशा पद्धतीनं थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि हातामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तसे सांडगे सोडायचे आहेत। जर तुमच्याकडे सांडगे सोडायला वेळ नसेल तर तुम्ही चकलीच्या सोऱ्यामध्ये घालूनही तुम्ही चकल्या पाडू शकता किंवा त्याच्या अशाच उभ्या पट्ट्याही करू शकता। तर इथे बघू शकता मी हाताने अशा पद्धतीनं सोडलेले आहेत सांडगे आईने आणि मी। आता चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून तुम्हाला दाखवते। तर तुम्ही याला गोल गोलही करू शकता। तर बघू शकता अशा पद्धतीनं आपण चकली करतो अगदी त्या पद्धतीनं करू शकता किंवा सरळ पट्ट्यामध्येही तुम्ही कुरकुऱ्यासारखं करू शकता। तर या दोन्हीही कुठली पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही करून हे सांडगे छान असे वाळवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 दिवस चांगले उन्हात वाळवायचे आहेत आणि हे सांडगे वर्षभरासाठी आपले तयार आहेत। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं मी पट्ट्याही सोडलेल्या आहेत आणि हातानेही सोडलेले आहेत सांडगे। तर हे सांडगे तुम्ही तळूनही खाऊ शकता किंवा भाजूनही खाऊ शकता। कच्चे शेंगदाण्यासोबत कच्चे सांडगे खाल्ले तरी खूप छान लागतात। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।